तर आज आहे 21 डेज चॅलेंजचा दुसरा दिवस. हॅलो मित्रांनो, तर आज आहे 21 डेज चॅलेंजचा दुसरा दिवस आणि आता आज मी आले आमच्या शाळेजवळ लहानपणीच्या आठवणी ताज्या करायसाठी. ही आमची शाळा. आता आतमध्ये तर जाऊ नाही शकत, वॉचमन आतमध्ये एंट्री देणार नाही. आता ओळखीचे राहिले पण नाही ना वॉचमन. त्या आधीचे वॉचमन सगळे आपल्या ओळखीचे होते, एकदम खास. भरपूर मजा केली यार शाळेमध्ये. आणि मी लहानपणापासून याच शाळेमध्ये होतो. एकदम लहानपणापासून तर मोठा आलो या शाळेमध्ये. एकदम बालवाडी शिशु वर्गापासून ते 12वी पर्यंत 10वी पर्यंत पण नाही, 12वी पर्यंत इकडेच. आणि हा एरिया इथे काहीच नव्हतं. इथे ना ही बिल्डिंग आहे, तिथे एक दुकान होतं, एकच दुकान होतं. त्या दुकानात जाऊन आम्ही त्या मिरच्या भेटायच्या, माहितीये तुम्हाला? मिरच्या लालवाल्या 1 रुपयाला 2 काहीतरी. 1 रुपयाला पण नाही, सॉरी, 8 आण्याला 2 होत्या त्या. काय भारी मजा यायची. काय काय घ्यायचो आम्ही. आणि पण रस्ता क्रॉस करायला पण भीती वाटायची खूप. हा आमचा पहिला शाळेचा गेट, 1 नंबर गेट. तो 2 नंबर गेट होता. आता मी दाखवला तो पहिला 2 नंबर गेट होता. आता सगळ्या झाडं वगैरे लावलं रे. आधी हे सगळं उघडं होतं आणि इकडे पार्किंग एरिया होता या साईडला. एवढा मोठा ग्राउंड ना आमचं. पूर्ण घाटकोपरच्या शाळेमध्ये एवढा मोठा ग्राउंड आमचाच होता. मजा यायची. कोणाची तरी चावी राहिली वाटतं इकडं. हे आमचा शिशु वर्ग होता गावाला. इथे एकदम छोटं होतं तेव्हा इथे इथे म्हणजे इथे शिकायचे. मांडी घालून बसायचो आम्ही. आमच्या वेळी काय बेंच वगैरे तर नव्हते. फक्त आहे ना माझं या शाळेमध्ये एकच स्वप्न अधुरं राहिलं यार, टेरेसवर जायचं. टेरेसवर कधी गेलोच नाही मी. हा आमचा बॅकग्राऊंड एरिया. इथे पण भरपूर खेळले. वडाचं झाड दिसतंय ते पुढे. त्या वडाच्या झाडाचं एक आमची आधीपासूनची खासियत आहे. तिकडे ना आम्ही बॅडमिंटन खेळायला जायचो आणि तोच एरिया पकडायचो. तिथे आधी झाड पण ते लहान होतं, ते आम्ही मोठे झालो तसे ते पण मोठं झालं. ते तर आहे. आणि एक स्वप्न अधुरं राहिलं, शाळेच्या टेरेसवर जायचं. कधी कधी पूर्ण झालं ना, लय चांगलं वाटेल. एक बरं वाटेल. शाळेच्या बाहेर आलं तर एक आठवलं रे. तर एकदा आहे ना आम्ही आमची पीटीची पिरियड चालू होता, पीटीचा पिरियड चालू होता. आणि असंच काय खेळत नव्हतं, बॉल नव्हता मला वाटतं. तर आम्ही दगड उचलले आणि फेकायला सुरू केले असेच बाहेर. तर कोण जास्त फेकतं लांब ते बघत होतो, कोण जास्त हाईट फेकतं ते बघत होतो. झालं, पिरियड संपला, सगळे जणांनी दगड जबरदस्त फेकले असे. आणि नंतर शाळा सुटली. त्याच पहिला 1 नंबर गेटने आम्ही बाहेर पडलो. तिथून गेटच्या बाहेर आलो आणि बघतो तर काय, गाडीवर असा एवढा मोठा काचेवर असा दगड पडलाय. आणि मी टेन्शन मध्ये आलो यार. नुकसान तर केलंय त्याचं. वाईट वाटतंय आता. तेव्हा नव्हतं वाटलेलं, आता वाटतंय वाईट. कधी आयुष्यात परत भेटला तर त्याची मदत करेल मी. पण तो अमीर असेल रे, त्याच्याकडे गाडी होती त्या टायमाला. गाडी होती त्याच्याकडे 4 व्हीलर, म्हणजे तो अमीरच आला. म्हणजे तेव्हा मी असेल ना 4थी 5वीला. हा, चौथी 5वी नाही, एवढा नाही, 6वी 7वीला असेल. तरी पण लहानच होतो. आता काय तेव्हा काय आपण जे बघतो ते आपल्याला भारी वाटतं एकदम. अरे यार भारी आहे, दगड फेकणं भारी आहे. ते ज्याने खर्च भरला असेल त्यालाच माहिती की किती भारी पडलं त्याला ते. तुम्हाला माहितीये, मी आहे ना युट्यूब चॅनल खोलायचं विचार आहे ना भरपूर टाइमा आधी केलेला. म्हणजे आता मला 1.5 वर्ष झालं. मी विचार कधी केलेला माहितीये? माझी पहिली स्क्रिप्ट मी कधी लिहिलेली, 2016 का 15ला लिहिलेली. जर तेव्हापासून मी कंटिन्यू केलं असतं ना यार, चांगलं झालं असतं तेव्हा. आता 21 डेज चॅलेंज घेतलंय, आता बघूया आता काय
पुढे होत आहे, किती किती कंटिन्यू करतोय. पण अरे मांजर तुम्हाला दररोज एक मांजर दिसेलच मला वाटतं ब्लॉग मध्ये. नक्कीच. हा एरिया कसा होता, हा आता मी चाललोय पंतनगर एरियामध्ये आलो आता. अरे दुसरी मांजर. इथे फक्त या अशा बिल्डिंग होत्या, अशा 2 माळ्याच्या 3 माळ्याच्या बिल्डिंग, आणि आता पूर्ण एरियाला बिल्डिंगच बिल्डिंग झाल्यात. पण इथे माणसांनी एवढी वाट लावली आहे ना, कारण एवढी झाडं होती इथे. आता बघा हे राहिले, हे 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 बघा तिकडे, इकडे एक मोठं आंब्याचं झाड होतं. आम्ही शाळेतून शाळेतून नाही, आम्ही मार्केटमध्ये जाताना मम्मी सोबत जायचो मार्केटमध्ये. त्यावेळी दरवर्षी त्या झाडाला आंबे असायचे. तोतापुरी झाड होतं, काय मस्त उभंच्या उभं झाड होतं, तोडून टाकलं. इकडे शहरामध्ये झाडांची काय किंमतच नाही, आणि बिल्डिंग बांधत चालले, माणसं येत चालली आहेत, सगळं होत चाललंय, सगळं चालतंय नुसतं, काही होत नाही, काय नाही. प्रोग्रेस करत चाललेत माणसं, झाडं तोडत चाललेत, ऑक्सिजन कमी करत चाललेत. यार कधी कधी आता आता चालता चालता हा विचार करत होतो की यार, माणसं बघून बघून काय विचार करत असतील यार. हा विचार केला तर नाही पाहिजे, पण असं येतो की अरे असा पॉइंट ऑफ व्ह्यू बोलायला गेलं तर मी बोलतोय, अरे हा काय करतोय यार, याला काय कामधंदे नाहीत काय, ह्याला घरच्यांनी हे शिकवलं काय, बाहेर रस्त्यावर जाऊन असं मोबाईल चालू करून नुसतं बघत बसायचं, त्याला हे सगळं शिकवलं काय घरच्यांनी. पण नाही रे, काम पण करतो यार आपण, असं नाही की फक्त हेच करतोय. ठीक आहे, बोलणारे बोलत राहतात, आपण कायच करू शकतो, बोलणाऱ्यांचं तोंड बंद तर नाही करू शकत. उलटा खर तर चांगलं आहे माहितीये, आपल्याला कोणतरी बघतंय आणि आपल्याबद्दल बोलतंय. नाहीतर कोण कोण ओळखतंय मला, असं म्हणजे असं कोण ओळखतंय, कोणतरी बघून बोलतंय ना, हे प्लस पॉइंट ठेवला पाहिजे आपण. कोणच न बोलण्यापेक्षा कोणतरी बोललेलं बरं आहे ना. असं बोलायचं काय, हा येड्यासारखा बडबडतोय, ह्याला काय लाज नाही वाटत का. पण खर तर लाज त्यांना वाटत असते हे सर्व करायला, असा माझा विचार आहे. चुकीचा पण असू शकतो, बरोबर पण असू शकतो, काही काही होऊ शकतं. तर चला आजसाठी एवढंच. आता मी चाललो जिमला, बॉडी बनवायची आता. सकाळी लवकर उठतोय तर जरा स्टेबल ठेवायला पाहिजे बॉडी पण. चला बाय.